महावितरणच्या कारभाराविरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली। जिल्हाभरातून आलेल्या वीज ग्राहकांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात जात विविध प्रश्नांवर अधीक्षक अभियंता यांना जाब विचारला। गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या आंबरड येथील लिंक लाईनचं काम तसंच इतर वीज समस्या 30 मेपर्यंत सोडवल्या गेल्या नाहीत तर आंबरड जिल्हा परिषद मतदारसंघात एकाही वीज कर्मचाऱ्याला फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जातात यावर देखील वीज ग्राहक आक्रमक झाले होते। पावसाळा तोंडावर आला तरी महावितरणची बरीचशी कामं झाली नसल्याचा आरोप यावेळी वीज ग्राहकांनी केला। दरम्यान महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत आणि योग्य दाबानं राहण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली। आपल्या अनेक समस्या घेऊन आज जिल्हाभरातील वीज ग्राहक महावितरणच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर धडकले। सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे आणि जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांनी आपले विविध प्रश्न अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याकडे आक्रमकपणे मांडले। तसंच त्याबाबतचं निवेदन अधीक्षक अभियंता यांना देण्यात आलं। एजन्सी मनमानी करतात साहेब, मी काय बोलतो माहितीच नाही नाही तर 30 नंतर आम्ही काम करायला देणार नाही। या एजन्सीचे टेक्निकल कोण आहे? काय मोबाईलवर बघतायत बघा साहेब, कामात कसूर काय म्हणताय? पगार चालू आहे, कामात ऑडिट कोण करणार? कामात ऑडिट कोण करतं? अधिकार कोणाला आहे? पगार चालू म्हणतात नाही, कामाचं पगार दिला होता ना, कामाची ऑडिट होत नाही का केलेल्या कामाचं? शेवटच्या मीटिंग मध्ये मुद्दा असा आलेला, आता जो विषय चालू आहे की जे कंत्राटदार जे आहेत ना त्यांची आणि तुमचे जे रिडिंग वाले आहेत त्यांची कॉमन बैठक आमच्या संघटनेबरोबर घ्या, हे इतिवृत्तामध्ये मंजूर तिथे नमूद आहे। आता त्याच्यानंतर ना वनमोरीने त्यात लक्ष घातलं ना तुम्ही लक्ष घातलं। आता 2 मिनिटं तो विषय बाजूला ठेवूया आणि आंबरडचे जे इथे सरपंच आणि जे नागरिक इथं आले त्यांचं समाधान करा, म्हणजे त्यांचं समाधान झालं की आमचं 10% समाधान होईल, मग पुढच्या विषयाला चालू करूया। आणि झाडं तोडायची आहेत, झाडं कुठे तोडली आहे तुम्ही? कुठे तोडली सांगा, दाखवा ना मला कुठे तोडली ती। मी प्रत्येक वेळेला जाऊन भेटतो। तोडलेले जागा दाखवा, ते न तोडलेल्या जागा तुम्हाला मी दाखवतो ना, नाही तर रेल्वे आमच्या रेल्वेकडून संपूर्ण झाडं तोडली नाही। बोलवा, शहर अभियंता कोण आहे त्याला बोलवा। आणि 10 मिनिटांनी लाईट काढतात कुठं शहरात तुम्ही, हे काय योग्य असेल का तुमका सांगा मला? तसंच वीज कायदा 2003 अधिनियम क्रमांक 47(5) यामध्ये ग्राहकानं कोणता मीटर वापरणं, निवड करण्याचे कायदेशीर हक्क याबाबत ग्राहकांना आहेत याचं अवलोकन करावं। त्यामुळे वीज ग्राहकांच्या लेखी सहमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत, तसंच नवीन स्मार्ट मीटर, इलेक्ट्रिकल्स मीटर बसवण्यात येऊ नयेत अशी मागणी वीज ग्राहकांनी केली। त्यावर काय चर्चा झाली पाहूयात। 28 पैकी 26 राज्यामध्ये याला विरोध आहे। तुम्ही जी भूमिका सांगताय ना ती तुम्ही महावितरणच्या बाजूने सांगताय, जे CMD ने तुमच्या एका डायरेक्टरने जे निर्देश दिले त्याचं तुम्ही इम्प्लिमेंट करताय। आजपर्यंत वीज मंत्रालयाचा जिथे CM साहेब फडणवीस साहेब ज्याचे प्रमुख आहेत वीज मंत्री, ते कारभार बघताय, त्यांच्या डिपार्टमेंटचं एकही पत्र अद्यापपर्यंत नाही। दुसरा त्याला एक जोड विषय की विधानसभेमध्ये आतापर्यंत 6 वेळा त्यांनी डिनाय केलाय की कुठल्याही वीज ग्राहकाला जबरदस्ती लावले जाणार नाही, तो ऐच्छिक विषय आहे। मग एका बाजूला MSEB म्हणते की नाही आणि विधान भवन म्हणते की नाही, मग नेमकं खरं काय? ह्या लोकप्रतिनिधींचे इथे आता 3 जिल्हा परिषद सदस्य आहेत समोर बसलेत, एक राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, तुम्ही नेमकं उत्तर द्या आणि कागद दाखवा काय ते त्यांना। आंबरड मतदारसंघातील समस्यांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य आबा मुंज यांनी लक्ष वेधलं। कमी दाबाचा वीज पुरवठा तसंच वारंवार तक्रार करून सुद्धा ओरोस आणि पणदूर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। त्यामुळे शाळेतल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय असे प्रश्न मांडण्यात आले। तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही जागेवर बसून विषय हाताळता, हा मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा वैयक्तिक। तुम्ही आता निर्णय असा घेतला पाहिजे की ज्या विषयाला तुम्ही स्वतः उभं राहून बघण्याची, रिव्ह्यू घेण्याची, आढावा बैठक घेण्याची गरज आहे तिथे तुम्ही स्वतः बाहेर पडा। हे जे तुमचे उपकार्यकारी अभियंता आहेत ना, ते काही उपकार्यकारी अभियंता निष्क्रिय आहेत।
त्यांची कार्यपद्धती चुकीची आहे. आंबरडवासियांनी आणि पंचक्रोशीने दिवसभरामध्ये 50 फोन करावे एका अधिकाऱ्याला. 50 त्याचे डोळे फुटलेत, त्याला दिसत नाही फोन. बरं तुला नाही, तू कामात होतास, मीटिंग मध्ये होतास, उलट टपाली फोन करता येत नाही माणुसकी सदराखाली. मागच्या वेळेला आमच्या सगळ्या वीज ग्राहकांच्या विषयावरती पालकमंत्री साहेबांनी एक निर्णय घेतला. ते स्वतः इथे आले, तुमचा आपत्कालीन कक्ष इथे केला. आज तो चालू आहे, ते फोन उचलले जात आहेत. परवा त्यांनी ऑनलाईन मीटिंग घेतली तुमची, तुम्हाला सक्त सूचना दिल्या. अरे काय तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधीचा मान ठेवत नाही? अजून काय सांगितलं पाहिजे तुम्हाला? 3,60,000 ग्राहक आहेत, त्याच्यातले 95,000 लोकांचे तुम्ही स्मार्ट मीटर न विचारता बदलले. एकाचही लेखी स्वरूपात ना सत्ताधारी ना विरोधक कोणाचंही पत्र नाहीये की माझा बदल म्हणून. मग ज्यांचे तुम्ही परस्पर बदलले घरात नसताना, त्यांनी काय डोकं फोडायचं फक्त तुमच्याकडे? मुद्द्यावर येतो की आंबरडच्या संदर्भातला तुम्ही आता इथे तुमच्या उपकार्यकारी अभियंत्याला एकतर आदेश देऊन ते करायला लावा, नाहीतर निलंबित करा त्या माणसाला. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या समस्या जर येत्या 30 मे पर्यंत सुटल्या नाहीत तर महावितरणच्या एकही अधिकारी कर्मचाऱ्याला मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा आबा मुंज यांनी दिला. यावेळी आबा मुंज आक्रमक झाले होते. करताय हो, कसला प्रयत्न करताय? शाळेतल्या मुलांचे काय हाल होतात ना ते जरा येऊन बघा. 2 ते 3 वेळा प्रत्यक्ष त्यांना भेटलो त्या साहेब 30 मे पर्यंत जर चालू नाही झालं तर लक्षात ठेवायचं. काय तो गुन्हा दाखल करा आमच्यावर, गाव जमा होतो आमचा. काय तो गुन्हा दाखल करा आमच्यावर, बांधून ठेवणार आहे ना सगळ्यांना. बघूया काय होतं ते. 35 वर्ष झाली झगडतोय त्या लाईट साठी. काय चेष्टा वाटते तुम्हाला? तुम्हाला बायको मुलं आहेत ना? तुम्हाला मुलं बाळ आहेत की नाही आहेत? मुंबई साहेब तुम्ही पुढाकार घ्या या विषयावरती. तुम्ही आजच्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदन कौठणकर, संजय गावडे आणि रुपेश पावसकर यांनी आपापल्या भागातल्या वीज समस्या मांडल्या. नंदन वेंगुर्लेकर यांनी कोणाची परवानगी न घेता मीटर बदलले जातात याकडे लक्ष वेधलं. त्याबद्दल काही गाईडलाईन्स असल्यास सांगा अशी मागणी त्यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आज आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संजय लाड आणि आमच्या वेंगुर्ला तालुक्याचे अध्यक्ष श्री संजय गावडे, जिल्हा परिषद सदस्य उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघ यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अधीक्षक अभियंता महावितरण सिंधुदुर्ग यांची आज इथं भेट घेतलेली आहे. जवळपास 2 तास चाललेल्या या चर्चेमध्ये नक्कीच म्हणावं लागेल की आम्ही समाधानी नाही. याला प्रमुख कारण असंच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे 3,60,000 जे वीज ग्राहक आहेत, त्या वीज ग्राहकांच्या वतीने ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे काही मुद्दे मांडत होतो, ज्यामध्ये गेल्या वर्षी आलेलं एक सर्क्युलर त्यांनी आज आम्हाला दाखवलं 1 एप्रिल 2025चं, ज्यामध्ये लिहिलेलं होतं की पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची जी कामं आहेत ती कामं गेले 17 महिने 15 महिने ते अजूनही तशीच अर्धवट आहेत. म्हणजे ते सर्क्युलर दरवर्षी 6-6 महिन्यांनी काढलं जातं आणि जी कामं जानेवारीपासून सुरू केली जातात. त्यांनी मान्य केलं अधीक्षक अभियंता श्री अभिमन्यू राख यांनी की आमची बरीच कामं अजूनही शिल्लक आहेत. मग याचा भुर्दंड कोणावर पडणार? तुमच्या चुकीच्या कामामुळे, तुमच्या निष्क्रियतेमुळे, अकार्यक्षमतेमुळे आत्ता पावसाळ्याची जी झुळूक आली, 4 दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडला. तो पाऊस पडला, वारा आला आणि तुमची यंत्रणा 70% बंद पडली. मग तुम्ही करताय काय? तुम्हाला ज्या गाईडलाईन्स प्रकाशगडवरनं दिल्या जातात, महावितरणच्या वेगवेगळ्या विभागाकडनं दिल्या जातात, तुम्ही देखभाल दुरुस्ती करणार कधी? का फक्त ग्राहकांची लूट करण्यासाठी 95,000 पेक्षा जास्त वीज ग्राहकांना न विचारता, त्यांची परवानगी न घेता तुम्ही स्मार्ट मीटर लावले? ज्याचं नॉर्मल मीटर असताना 60 किंवा 70 युनिट वरती बिल यायचं, आज त्याचं 400 युनिट तुम्ही करून दिलंय. आणि ते युनिटचं आलेलं 2,000, 5,000, 10,000चं बिल पूर्ण भरल्याशिवाय ते ऑटो डिस्कनेक्ट करून तुम्ही त्याचे पैसे जबरदस्तीने भरून घेताय. आणि तो नाईलाजाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरी विजेची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे घाबरून तुम्हाला त्या तुमच्या यंत्रणेला
संघर्ष करू शकत नाही, कोर्टात जाऊ शकत नाही, त्याला वीज पाहिजे म्हणून तो ते बिल भरतोय. पण इथून पुढे हे होणार नाही. आम्ही जबाबदारीने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना या ठिकाणी आम्ही जाहीर करतो की इथून पुढे या महावितरणने कुठल्याही वीज ग्राहकाच्या घरी जाऊन त्याला पूर्वकल्पना न देता जर स्मार्ट मीटर जर त्यांनी परस्पर बदलला तर तो स्मार्ट मीटर त्या सगळ्या वीज ग्राहकांना एकत्र घेऊन त्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या टेबलावर ठेवून फोडून टाकणार. हे का जबाबदारीने सांगावं लागतंय? कारण तुम्ही आम्हाला अखंडित वीज पुरवठा देत नाही, दर्जेदार आणि सुरळीत वीज पुरवठा देत नाही, जी आमची नागरिकांची सनद सिटीजन चार्टर प्रमाणे आमची जी बेसिक मागणी आहे. शेवटचा मुद्दा फक्त एकच सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 433 ग्रामपंचायतपैकी 150 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीने ठराव दिलेत की आम्हाला स्मार्ट मीटर नको, चांगल्या सोयी सुविधा आम्हाला द्या, तर त्या मिळत नाहीयेत. आंबरड सारख्या ठिकाणी 40 किलोमीटरचा लांबचा फिडरचा सप्लाय चालू आहे, तो लवकरात लवकर कमी झाला पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत. येत्या 8-10 दिवसामध्ये आंबरडमध्ये महावितरण आणि वीज ग्राहक संघटना आणि संबंधित सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच ही काही ठिकाणी आम्ही बैठका आता आयोजित केलेल्या आहेत, ज्यामध्ये आंबरड 1 नंबरला, त्यानंतर आरोंदा, त्यानंतर दोडामार्ग आणि मालवण इतरही तालुक्यामध्ये आमच्या वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आणि महावितरणच्या सहकार्याने या पुढे बैठका होतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही लवकरच सन्माननीय पालकमंत्री साहेब, आमचे दोन्ही मतदारसंघाचे आमदार साहेब केसरकर साहेब, निलेश राणे साहेब आणि खासदार साहेब यांची सुद्धा 10 तारीखच्या अगोदर आम्ही भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत. म्हणजे येणाऱ्या पुढच्या पावसामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि सुरळीत सेवा आम्हाला मिळावी. गेले आम्ही 3 वर्ष वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत, विजेच्या समस्या असतील, लोड समस्या असतील, मीटरच्या समस्या असतील, मीटर बदलण्यावर समस्या, हे जे काही विषय आहेत त्यावरती आम्ही 3 वर्ष सतत या एमएससीबीशी आम्ही झगडत आहोत. परंतु अद्यापपर्यंत गेल्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षीपर्यंत ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हे सगळे काय दुरुस्ती असेल, काय पोल बदलले असेल, वायर बदलणे, तार बदलणे असणार, ट्रान्सफॉर्मरसाठी किमान 180-90 कोटीची आवश्यकता होती. तो आकडा कितपर्यंत अजूनपर्यंत आला मला माहिती. नियोजन मधून पालकमंत्र्यांनी याच्यावर लक्ष घालून पालकमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं की वीज पुरवठा सुरळीत करा. मग हे सुरळीत करत असताना या ज्या विजेसाठी या जिल्ह्याला किती कोटी रुपये पाहिजेत हे पालकमंत्र्यांनी आढावा घेऊन त्याच्यामध्ये ते तातडीने जिल्हा एमएससीबीला देणे गरजेचं आहे आणि दिलं गेले पाहिजे होते. पण त्याच्यामुळे हे काही कामं रखडलेली आहेत. फक्त तुम्ही आदेश देऊ नका, तर त्याची कार्य तत्परता तुम्ही दाखवण्यासाठी, ती कामं होण्यासाठी जो आवश्यक जो निधी आहे त्याची तुम्ही तरतूद तातडीने करा. आम्ही ह्या विषयामध्ये अलीकडे आम्ही या जिल्हा परिषद सभागृहामध्ये गेलो आहोत. ह्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये आमचे मला दुसऱ्या हे लागेल, मीटिंग लागेल, त्यावेळी मुद्दे आम्ही जे एमएससीबीचे मुद्दे तर मी प्राकर्षाने मांडणार आहे. भूमिगत वीज वाहिन्या चालू आहे, त्या ठिकाणी काही अडचणी आहेत, काही एमएससीबीच्या चुका आहेत, ठेकेदारांच्या चुका आहेत, या आम्ही त्या ठिकाणी निदर्शनास आणणार आहोत. परंतु आमची ही मागणी आहे पहिल्यापासून की भूमिगत वीज वाहिनी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण झाली पाहिजे. कारण ह्या ठिकाणची जी नैसर्गिक परिस्थिती आहे, झाड आहेत, जंगल आहेत, खारी हवा आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी जे काय पोल्स उभे केलेले आहेत, तार आहेत, ते खराब होतात, पोल खराब होतात आणि वेळोवेळी मागणी करून हे ते पोल बदलले जात नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच वेळा आलेले जे काय मटेरियल असतं ते काहीतरी तेव्हा संपून जातं, परंतु पुढची जी कामं आहेत ते सगळी पेंडिंग राहतात. तर माझं पालकमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही आढावा बैठक घ्या लवकरात लवकर आणि नुसते तुम्ही आदेश देऊ नका. त्यांना त्या ठिकाणी काय कशाची गरज आहे, काय ते पुढची जे काय इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची गरज, त्याच्यासाठी किती पैशांची तरतूद केली तातडीने झाली पाहिजे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा सगळीकडे आज आमच्या याच्यावर चर्चा झाली एकच आहे की कमी दराने वीज पुरवठा होत आहे, कमी दाबाने. त्यासाठी मला वाटतं बऱ्याच ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे जुने ट्रान्सफॉर्मर त्याच्यावरती 50 ग्राहक होते, आज त्या ठिकाणी 200 ग्राहक झाले, तर ते एका ट्रान्सफॉर्मरवरती चालू आहेत. मग त्या ठिकाणी 2 ट्रान्सफॉर्मर, अजून एक ट्रान्सफॉर्मर मंजूर होणे गरजेचं आहे. हा त्यांनी आढावा घ्यावा आणि त्या ठिकाणी लोकांची कमी वीज पुरवठ्याने ज्या ठिकाणी वीज पुरवठा होतो तो सुरळीत करावा. त्यामध्ये दोडामार्गचा आम्ही वेळोवेळी एक विषय मांडतो की दोडामार्गमध्ये महालक्ष्मी कंपनी गेली मला वाटतं 2-3 वर्ष त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे. म्हणजे तिथून वीज निर्मिती होते, ती गोवा राज्य त्या ठिकाणी 2 रुपये 1.5 रुपयाने युनिट नाही देते आणि आमच्याकडे वीज तयार होणारी वीज ही आम्हालाच मिळत नाहीये. महालक्ष्मी कंपनीने आज एवढे वर्षी बंद होऊन त्या राज्य सरकारने लक्ष देऊन पालकमंत्र्यांना लक्ष घेऊन ते कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे होती. म्हणजे त्या जी जिल्ह्यात वीज निर्मिती होती वाया जाते आज त्या घडीला. मग ती ही वीज आहे
ते चांगल्या प्रकारे वीज पुरवठा सुरळीत होऊन त्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये दोडामार्ग, सावंतवाडी ह्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये हे होऊ शकतं. आमदारांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं. तर हे सगळे विषय आहेत आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही मांडू. धन्यवाद. दरम्यान महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत आणि योग्य दाबानं राहण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली. आज झालेल्या ग्राहक संघटनेच्या मीटिंगमध्ये एक 2-3 मुद्दे थोडे प्रकर्षाने मांडले होते. याच्यामध्ये की अमरडगावला जी लिंक लाईन आपण प्रस्तावित केलेली आहे त्याचं काम जवळपास 95% आपलं काम पूर्ण पण झालेलं आहे. फक्त 3 पोलला ROW म्हणजे अडथळा सदरील लोकलच्या ग्राहकांनी निर्माण केल्यामुळं आपण त्याला पोलीस प्रोटेक्शन देऊन येत्या 30 ते 31 तारखेपर्यंत आपण काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि दुसरे जे काही ठिकाणी लो व्होल्टेजचा विषय आहे, काही ठिकाणचं LT लाईनचं ट्री कटिंग बाकी आहे. आता आमचं मेन फोकस होता 33 kV आणि 11 kV मेन लाईनवर ट्री कटिंग करणे. आम्ही ते पूर्ण झाल्यानंतर आपण काही ज्या ठिकाणी धोकादायक LT लाईन आहे त्या ठिकाणचं ट्री कटिंग पण आम्ही हाती घेऊन ते पण आम्ही काम 100% पूर्ण करतो. आणि दुसरा जे स्मार्ट मीटरला जो प्रकर्षानं विरोध जाणवला, तर स्मार्ट मीटर हे कोणत्याही मीटरपेक्षा स्मार्ट मीटर वेगळं नाही. स्मार्ट मीटर हे आपल्या जुन्या मीटर असेल किंवा हे स्मार्ट मीटर असेल ही आपल्या वीज वापराप्रमाणेच नोंदणी करते. परंतु स्मार्ट मीटर जर बसवला तर हा याच्यामध्ये ग्राहकाचा चांगल्या प्रकारे फायदा आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, संजय गावडे आणि सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य कृष्णा धुरी, वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड, संघटना समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा व्यापारी संघटना उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मेघनाथ धुरी, वीज ग्राहक संघटना सचिव तुकाराम हापसेकर, दोडामार्ग संघटना सचिव भूषण सावंत, आंबड सरपंच मानसी कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा मुंज, स्वप्नील मुंज, पांडुरंग दळवी, कुडाळ अध्यक्ष गोविंद सावंत, महेंद्र कदम, महावितरण अधिकारी श्रीयुत वनमोरे, वीज ग्राहक तसंच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.